घरातील सर्वांनाच सोमवार आणि एकादशीचा उपवास होता आणि सोमवारला भगर खात नाही किंवा वरईचा तांदूळ खात नाहीत आणि सकाळी खिचडी वगैरे खाऊन सर्वांनाच कंटाळा आला होता आणि संध्याकाळी लाईटली सर्वांना खायचं होतं. तर ओल्या शेंगा आणलेल्या होत्या आणि या ओल्या शेंगा अव्हनमध्ये मी भाजून घेतलेल्या आहेत. अगदी 20 मिनिटात खरपूस अशा भाजल्या जातात आणि प्रीहीट केलेलं आहे आधी आणि नंतर ग्रिल करायचं आहे आणि 20 मिनिटासाठी या शेंगा ठेवून द्यायच्या आहेत. आपण तव्यावर किंवा कढईत भाजायला गेलो तर फार वेळ जातो आणि सतत आपल्याला उलथण्याने हलवत बसावे लागते. तर तुमच्याकडे जर अव्हन असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने शेंगा भाजून पहा आणि त्याची टेस्ट भट्टीतले शेंगदाणे असतात अगदी तशीच लागते, फक्त त्यामध्ये मीठ नाही, नाहीतर खूप सुंदर अशा शेंगा भाजलेल्या जातात. आणि शेंगदाणे आणि असा बासुंदीचा बेत मी रात्री केलेला होता. आपल्याकडे अव्हन असतो पण आपण वापर करत नाही.